शुकदेव महाराज परीक्षिती राजांना ज्यावेळेस हे भागवत सांगतायत, परीक्षिती राजाचे नवीन नवीन प्रश्न महाराजांसमोर आहेत. बघा, गावामध्ये जर आपल्यापेक्षा कुणी एखादा हुशार माणूस आला, एखादा हुशार व्यक्ती आला, अभ्यासू व्यक्ती आला, आपण त्याला प्रश्न विचारले पाहिजे. बरं का, प्रश्न विचारले पाहिजे, पण प्रश्न जरा धोरणात असले पाहिजे. उगाच काही बी नाही विचारलं पाहिजे. काही काही एवढे आडमुठ माणसं असतात महाराज. मला एका जणानं विचारलं होतं, महाराज म्हणे अमावस्येच्या दिवशी जर एकादश आली तर काय केलं पाहिजे. काय विचारलं महाराज, अमावस्येच्या दिवशी जर एकादशी आली तर काय केलं पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे महाराज, तिथी ठरलेले असतात. अमावस्येच्या दिवशी एकादश कशी येईल. मी म्हटलं भाऊ, अमावस्येच्या दिवशी एकादश येतच नाही. ते म्हणे महाराज मला बी माहिती आहे, येत नाही, पण जर आलीच तर काय केलं पाहिजे. अशा माणसाला उत्तर सुद्धा तशा पद्धतीनंच द्यावं लागतात. त्याला म्हटलं, लोण्याचे भजे गावरान तुपात तळायचे आणि ते खायचे. लोण्याचे भजे गावरान तुपात तळायचे आणि ते खायचे. गावरान तुपात लोण्याचे भजे तळता येतील का. मग ते म्हणे महाराज असं कसं होईल हो, गावरान तुपात भजे कसे तळता येतील. म्हणलं मग मूर्खा, अमावस्येच्या दिवशी एकादशी येईल कशी रे. तिथे ठरलेले आहेत ना. काही काही आडमुठ माणसं असतात महाराज, असे प्रश्न विचारतात ना, बस त्या प्रश्नाचं उत्तरही नसतं. ते म्हणतात ना, बुडही नाही आणि शेंडाही नाही, उगाच काहीतरी विचारायचं म्हणून विचारायचं, नाही का. परीक्षिती राजाचे जे प्रश्न होते महाराज, सर्वसामान्य जीवाचा उद्धार कसा होईल, या संसारात अडकलेला प्रत्येक जीव भगवंताच्या चरणापर्यंत कसा जाईल, या उद्देशाने केलेले प्रश्न होते. व्यास महाराजांनी या श्रीमद भागवत ग्रंथामध्ये जी शुकदेव महाराजांनी परीक्षिती राजाला कथा सांगितली, सांगत असताना महाराज म्हणतात, राजा, एक महान भगवत भक्त आहे, अतिशय सुंदर त्याचा राज्यकारभार आहे, असं सांगतात. त्याच्या राज्यकारभारामध्ये, त्याच्या राज्यामध्ये कुठल्याच प्राण्यामात्र्याला कसल्याही प्रकारचं त्रास, कसल्याही प्रकारचं संकट नव्हतं. पाहिजे त्या सुखसुविधा त्या राज्यामध्ये त्याला उपस्थित होत्या, अवेलेबल होत्या. प्रजेला कुठल्याही प्रकारचं संकट नाही, प्रजेला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. कुणाचं राज्य होतं महाराज, तर त्या नगराचा जो राजा होता त्याचं नाव होतं महाराज भरत राजा. महाराज मग काय झालं नेमकं समोर. महाराज म्हटले, राजा ऐक ना. राजा एवढा विद्वान होता रे, पण एका दिवशी प्रपंच संसार करत असताना काय झालं, घरामधील व्यक्तीची वागणूक बघून त्या राजाला संसाराबद्दल आसक्ती निर्माण झाली. अंतःकरणामध्ये जाणीव झाली की अरे, आपण ज्याच्यासाठी दिवस रात्र काबाड कष्ट करतो, हे संसारातले, परिवारातले हे मुलं आपले नाहीत, हे शेवटी आपल्याला कामी येणार नाहीत. आपल्याला शेवटी कोण कामी येणार आहे, ज्यावेळेस अंतकाळ येईल त्यावेळेस भगवंतच कामी येणार आहे. हे कोणाला कळालं, भरत राजाला. असं म्हणतात, 18 भार वनस्पती, फळे फुले ओळती, ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य राणी व संपत्ती. एवढं सगळं असताना सुद्धा त्या भरत राजाच्या अंतःकरणामध्ये प्रपंचाबद्दल आसक्ती निर्माण झाली. कारण काय असतं, जोपर्यंत ठेच लागत नाही तोपर्यंत माणसाला समजत नाही, असं म्हणतात. जोपर्यंत ठेच लागत नाही तोपर्यंत माणूस खाली बघून चालत नाही. एक पुराणामध्ये अशीच कथा आली. एक राजा तपश्चर्या करत होता, त्याला अमर व्हायचं होतं. त्या राजाने एवढी घनघोर तपश्चर्या केली, एवढी घनघोर तपश्चर्या केली, भगवान त्याला प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर तो देवाला म्हणतो, देवा मला अमर व्हायचंय. देवानं सांगितलं, बाबा या जगामध्ये अमर होण्यासाठी कोणीच आलेलं नाही, प्रत्येकाला एक ना एक दिवस जाणं लागणार आहे. कोणीच या जगामध्ये उरणार नाही, देव असो वा माणूस असो, प्रत्येकाला एक ना एक दिवस जावं लागणार आहे. नाही महाराज मला अमर व्हायचंय. बरं तुला अमर व्हायचं, एक काम कर, हे फळ घेऊन जा, हे फळ खा, हे फळ खाल्ल्याच्या नंतर तू अमर होशील.
फळ घेऊन तो राजा घरी आला. पण घरी आल्याच्या नंतर थोडासा विचार केला, म्हणे हे फळ जर मी खाल्लं तर मी अमर होईल. पण मी अमर झाल्याच्या नंतर मी एकटाच अमर होऊन राहील. पण माझ्यावर जी नितांत प्रेम करते ती माझी पत्नी, मी एकटाच अमर होऊन काय करणार? माझी पत्नी मेल्याच्या नंतर माझं त्या ठिकाणी माझी काळजी कोण घेणार? त्यानं असा विचार केला, जाऊ द्या, आपण मेलो तर मेलो, हे फळ आपण काय करू, आपल्या पत्नीला देऊ. त्यानं ते फळ त्याच्या पत्नीला खाण्यासाठी दिलं. पण ऐका ना, ज्या वेळेस त्या पत्नीनं ते फळ घेतलं, सांगितलं, राणी हे फळ जर तू खाल्लंस ना तू अमर होशील. पण मायबाप गंमत अशी होती, ती राणी सुद्धा विचार करू लागली, मी हे फळ खाल्ल्याच्या नंतर मी अमर होईल हो, पण माझा जो साथीदार आहे, माझा जो जोडीदार आहे, मी फळ खाईल, मी अमर होईल, पण तो मेल्याच्या नंतर माझी काळजी कोण घेईल? महाराज, त्या राणीचं प्रेम राजावर नव्हतं, त्या राणीचं प्रेम होतं त्याच राज्यामधला जो प्रधान होता त्या प्रधानावर त्या राणीचं प्रेम होतं. ती राणी गेली त्या प्रधानाकडे ते फळ दिलं आणि सांगितलं, महाराज हे फळ खाल्ल्याच्या नंतर तुम्ही अमर व्हाल. राजानं त्या प्रधानानं ते फळ घेतलं. प्रधानाने सुद्धा विचार केला, अरे हे फळ खाल्ल्याच्या नंतर मी अमर होईल, पण मी अमर झाल्याच्या नंतर माझी जी प्रियसी आहे ती जर मेली तर मी एकटा राहून काय फायदा? मग त्या प्रधानानं ते फळ त्या राणीसाठी न खाता, त्या प्रधानाचं प्रेम होतं, त्याच राजवाड्यात एक दासी होती, त्या दासीवर त्याचं प्रेम होतं. तो प्रधान गेला आणि ते फळ त्या दासीला नेऊन दिलं. ज्या वेळेस दासीनं ते फळ पाहिलं, ती दासी विचार करू लागली, अरे मी जर हे फळ खाल्लं आणि अमर जरी झाले तर माझं काम काय? भांडे घासायचे नगरातले, एक प्रत्येकाची सेवा करायची. दासीचं काम काय असणार? नगरातील लोकांच्या मोठमोठ्या घरी जाणे, भांडे घासणे, स्वयंपाक करणे, हे कार्य त्या दासीचं. ती म्हणे, मी जर अमर झाले तर मला मरेपर्यंत, जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत काय करावं लागणार आहे? भांडेच घासावं लागणार आहेत ना. मग हे असं भांडे घासून जिवंत राहण्यापेक्षा आपण एक काम करू, म्हणे हे फळ आपण खाल्ल्यापेक्षा आपली जो काळजी घेतो, जो आपल्यावरती नितांत प्रेम करतो, आपण काय करू, त्या राजाला हे फळ खायला देऊ. त्या दासीनं ते फळ घेतलं महाराज, आणि ती दासी कोणाकडे गेली? राजाकडे गेली. राजाला म्हणे, राजेसाहेब हे फळ खा म्हणे, हे फळ खाल्ल्याच्या नंतर तुम्ही अमर व्हाल. ज्यावेळेस राजानं ते फळ हातात घेतलं आणि पाहिलं, ते म्हणे, अरे हे फळ तर आपल्या हातातूनच गेलं होतं, आणि परत असं हे लातूर मार्गे परत फिरून अष्टकासरला कसं काय आलं? विचार करू लागला. त्याच्या लक्षात आलं. ज्यावेळेस राणीला विचारलं, राणी म्हणे, राजेसाहेब हे फळ तुम्ही मला दिलं होतं म्हणे, पण हे फळ मी न खाता प्रधानाला दिलं. प्रधानाला बोलावलं, प्रधानानं सांगितलं, दासीला दिलं, दासीनं सांगितलं, महाराज हे फळ मी तुमच्यासाठी आणलं. मायबाप, ज्यावेळेस ही गोष्ट त्याच्या लक्षात आली, त्यानं विचार केला, अरे या प्रपंचातल्या माणसासाठी आपण आपल्या जीवाची न पर्वा करता काबाड कष्ट करतो, दिवस रात्र राबतो, पण ज्यावेळेस शेवटची वेळ येते त्यावेळेस हे प्रपंचातले कोणीच आपल्या सोबत नसतात. ज्यावेळेस अंतसमय येतो ना, त्यावेळेस हे आपल्याला कोणी सोडवत नाहीत, त्यावेळेस फक्त एक आणि एक परमात्मा आपल्याला सोडवतो. जड भरत राजाला सुद्धा हीच गोष्ट लक्षात आली, आणि भरत राजानं सर्व राज्यकारभाराचा त्याग केला, आणि भरत राजा वनाकडे निघाले. वनामध्ये गेले, एक सुंदर अशी पर्णकुटी बनवली, कुटिया बनवली, आणि त्या कुटियेमध्ये ते राहू लागले. सकाळी 4ला उठावं, उठल्याच्या नंतर गंगेवरती स्नानासाठी जावं, स्नान करावं, आल्याच्या नंतर पूजा करावी, रोज भगवंताचं ध्यान लावावं, दिवसभर फक्त आणि फक्त भगवंताचं चिंतन करावं. आपल्या पूर्ण दिवसभरातील फक्त जेवण्यापुरता वेळ जर बाजूला ठेवला तर बाकी दिवसातील 24 तासातील 1 तास जर सोडून दिला तर दिवसातील पूर्ण 23 तास हा भरत राजा फक्त आणि फक्त नामस्मरण करत होता. आणि एक सांगू का, भरत राजाचं राहू द्या हो, मी तर म्हणेल इथं बसलेल्या प्रत्येक जणांनी देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. तुम्ही म्हणसाल, महाराज कशाला करायचं देवाचं नामस्मरण? काय होतं नामस्मरण केल्यानं? तुम्हाला माहिती आहे का?
मुळात हा जो 3.5 हाताचा नरदेह आपल्याला प्राप्त झालाय ना, देवानं हा कशासाठी दिलाय माहितीये? साधू संत तर म्हणतात, अरे हा जो देह तुम्हाला दिलाय ना देवानं, हा देह मुळात तुम्हाला देवानं भजनासाठी दिलाय, भजनासाठी. देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा. जय हो. देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. तोया झाला फाटा बालिकेचा, तोया झाला फाटा. जय हो. बालिकेचा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. देवे दिला देह भजना गोमटा. आजच्या दिवस तरी तुम्ही उठू नका तिथून, हा, खुर्चीवरून अजिबात उठायचं नाही. विनंती तुम्हाला हात जोडून. हां, ते तुम्ही गेलं की सगळंच हीच केलं बघा. आणि आजचा 4था दिवस आहे. मी आज पण परत एकदा सांगतो, आमचे रमेश दादा असो वा मी असो, ज्यावेळेस आम्ही गातो त्यावेळेस इको ठेवायचा. हां, गाणं झालं की लगेच आपोआप इको बंद करून टाकायचं. आणि विनंती परत एकदा हात जोडून तुम्ही खुर्चीवरून उठू नका, हां, आणि तुम्हीच बसा. कशासाठी दिला आपल्याला हा नरदेह? भजनासाठी दिला. ऐका ना, आपण हा भजनासाठी नाही वापरला हो महाराज. आपल्या भाषेत सांगू का? देवे दिला देह भोजना गोमटा. कशासाठी? फक्त खाण्यातच घातलं महाराज आपण अर्ध आयुष्य. मुळात अहो आपल्याला आयुष्यच किती आहे? किती वर्ष आयुष्य आहे आपल्याला सांगा बरं? किती वर्ष आहे? बोला की हो, किती वर्ष आहे? हां, 100 वर्ष. ऐका, आपल्याला पूर्ण आयुष्य किती आहे? 100 वर्ष. आता 100 वर्षापर्यंत जगन आहे महाराज कोण? हां, लय झालं 50, 60, 70, हायेस्ट 70च्या वर कोणी जाईना. काही तुरळीक आमचे पहिले माणसं आहेत बाबा, जे चांगलं जात्यावरचं दळण खात होते ना, ते आहेत. हाबीजबाईच्या गिरणीचे दळण खाणारे जगत नाहीत महाराज 90 आणि 100 वर्ष. हां, कारण पहिलं अन्नसुद्धा तसं सात्विक होतं. पहिलं जे अन्न होतं अतिशय महाराज त्याच्यामध्ये ताकद होती. त्यावेळेस माणसं 100 वर्ष जगायचे. आजकाल राहिलं नाही महाराज ते. आपण त्या गिरणीचं दळण खाऊ खूप झालं तर 50-60 वर्ष जगू. कारण पहिल्या अन्नामध्ये सुद्धा ताकद होती. तुम्ही म्हणाल महाराज कसं काय? ऐका, काही वेळेस आम्ही बघतो बघा. आता तुम्हाला माहिती असेल बऱ्याच जणांना, इथं आमच्या ज्या आजी बसलेल्या आहेत ना, त्या आजींना विचारा, आजी तुमच्या काळामध्ये जे दळण दळत होते ते कशावर दळत होते? वा, कशावर दळत होते? जात्यावर दळत होते. जात्यावर दळायचे म्हणजे कसं दळायचे? 4 वाजता उठायचं सकाळी पहाटेच्या शुभ मुहूर्ताला 4ला उठायचं, जातो घ्यायचं, जात्यावरती दळायला बसायचं. बरं, जात्यावर दळायला बसल्याच्या नंतर त्या का गपचूप बसून दळत होत्या का? काय म्हणायच्या जात्यावर बसल्या? वा, जनाबाईच्या ओव्या गायचे, आमच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या गायचे. ते त्यावेळेसच्या त्या ओव्याचे संस्कार आहेत. त्या ज्ञानोबारायांच्या ज्या ओव्या गायचे त्याचे संस्कार आहेत. म्हणून त्यावेळचे माणसं चांगले होते. आजकाल माणसं लय बदलले महाराज. हा परिणाम त्या अन्नाचा आहे. म्हणतात ना, जैसे खावे अन्न तैसे होय मन. आजी जर दात्यावर दळायला बसल्या ना, तर अशा छान ओव्या असायच्या जनाबाईच्या.
आमच्या जनाबाईच्या ओव्या पण फार फार गोड होत्या बघा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुती के, ओव्या गाऊ कौतुके रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू रे बा. हो सासू आणि सासरा दीर तो तिसरा, ओव्या गाऊ भ्रातारा तू रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ भ्रातारा तू रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते ग फिरते बहुती के, ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला. विश्वाचे तू घडविशी जाते, पीठ पाडीसी दैवाचे, तुझ्या कृपेने विठ्ठला काही नाही रे मुने, जात्याच्या मुखी घालिते राम मोत्याचे दाणे. त्या काळच्या ओव्या आहेत, किती गोड वाटतं ऐकायला. ह्या तेव्हाच्या ओव्या. आजकाल जातं बी राहिलं नाही महाराज आणि ओव्या बी राहिल्या नाही. बरं त्याचं नाव किती गोड होतं बघा ना आजी. त्याचं नाव काय होतं? जातं. ते कुठेतरी जात होतं का? जागीच बसलेलं असायचं पण त्याचं नाव काय? जातं. नावात किती गंमत आहे बघा. जे कधीच कुठे जात नव्हतं त्याचं नाव जातं. आणि तुम्हाला बस माहिती आहे का? बस एस टी माहिती आहे? ती कधीतरी बसती का एका जागेवर? सदा न कदा चालूच असतं, इकडून तिकडे चक्रा. तर तिचं नाव काय? बस. गंमत होती महाराज. आजकाल ते जातं राहिलं नाही, ते दळायचं सुद्धा राहिलं नाही महाराज. एक गावाला मी असंच एकदा कीर्तनाला गेलो. माझ्याकडे त्यावेळेस गाडी वगैरे नव्हती. कीर्तनाला गेलो आणि सहज मुक्कामी राहण्याचा योग आला. सकाळी 4 वाजता उठलो. पाहिलं एक आजी जात्यावर दळायला बसली होती. आजची आजी होती ती, आजच्या काळातली. जात्यावर दळायला बसल्याच्या नंतर मी उठलो आणि पाहिलं. म्हटलं बाबा आजपर्यंत तर कधी असं दळायला जात्यावर कोण बसलेलं मी पाहिलं नाही. आज आजी बसली. मी कौतुकानं उठलो आणि आजीच्या जवळ जाऊन बसलो. आजीनं सुंदर असं जातं वगैरे काढलं आणि दळत असताना आता मला वाटलं आजी छान काहीतरी ज्ञानेश्वरीच्या ओव्या, जनाबाईच्या ओव्या काहीतरी म्हणेल. तिनं महाराज दळायला सुरुवात केली आणि त्या आजीच्या मुखातून ओव्या आल्या बघा. त्या ओव्या मी पाठच करून घेतल्या, कारण मला माहिती होतं त्या ओव्या मला कथेमध्ये सांगावं लागतील. त्या आजीनं अशी गोड ओवी म्हटली. रामाच्या ग पाऱ्या मंदी, रामाच्या ग पाऱ्या मंदी. दळायला बसले. तिचा नवरा असा बाजूला बाजावर झोपलेला होता महाराज. तिनं त्या नवऱ्याकडे पाहिलं म्हणे रामाच्या ग पाऱ्या मंदी, जात फिर भंगा भंगा, जात फिर भंगा भंगा, उठ रे गोधाड्यातल्या सोंगा. कोणाला? तिच्या नवऱ्याला म्हणे. बरं तेवढ्यावर थांबली नाही ती अजून पुढचं गाऊ लागली महाराज. ती म्हणे रामाच्या ग पाऱ्या मंदी, पाणी जात य उसाला, आणि या उसाचा ग गुळ मया सासूच्या दिवसाला. दिवस माहिती ना तुम्हाला? म्हणजे अशा ओव्या म्हटल्यावर आणि ते अन्न आपण खाल्ल्यावर महाराज आपण कसं जगू 100 वर्ष? हे पहिला जमाना होता महाराज. आजकाल राहिलं नाही बरं का ते. त्यावेळेचे संस्कार सुद्धा तसे होते. आजकाल आपली संस्कृती किती बिघडली सांगू का? थोडं विषयांतर होते पण बोलून जातो, कारण आज गरज आहे महाराज. पहिली संस्कृती आजची संस्कृती काय फरक आहे? आजकाल आम्ही बऱ्याच ठिकाणी बघतो महाराज. एखाद्या सिटीच्या ठिकाणी जर आम्ही कथा करण्यासाठी गेलो ना, आता त्या जरा स्टँडर्ड महिला असतात सिटीच्या ठिकाणी. ते प्रत्येक कार्य करण्यासाठी घालायची चप्पल वेगळी असते. एकदा मी असं जेवायला बसलो, हॉलमध्ये आम्हाला जेवायला बसवलं आणि मी पाहिलं तर किचनमध्ये जी माऊली आम्हाला स्वयंपाक बनवत होती ना, तिच्या पायात चप्पल होती. चप्पल घालून ती स्वयंपाक करत होती. मला माहिती आहे आजकालची संस्कृती फार पुढे गेली आहे महाराज, फार पुढे गेली आहे. आजकाल घरामध्ये आपण स्वयंपाक करताना पण चप्पल घालतो. ऐका ना, तिने चप्पल घातलेली होती. थोड्या वेळाने आम्ही जेवायला बसलो आणि ते भाऊ मला वाढायला आले. मी म्हटलं का हो भाऊ,
ताई तर स्वयंपाक करताना सुद्धा त्यांच्या पायामध्ये चप्पल आहे. तुमच्याकडे स्वयंपाक करताना चप्पल घालून स्वयंपाक करतात? ते म्हणे हो महाराज. मी म्हटलं 1 मिनिट ताईला बोलवा बरं. ती ताई आम्हाला वाढायला आली. वाढायला आल्याच्या नंतर मी विचारलं का हो ताई, तुम्ही स्वयंपाक बनवताना सुद्धा चप्पल घालून स्वयंपाक करता? ते म्हणे हो म्हणे महाराज, आमच्याकडे प्रत्येक कामासाठी वेगळी वेगळी चप्पल आहे म्हणे. त्यामुळे प्रत्येकासाठी वेगळी. म्हणे हो म्हणे महाराज, बाहेर जायचं असेल तर वेगळी चप्पल आहे, घरामध्ये स्वयंपाक करायचं असेल तर वेगळी चप्पल आहे, फिरायला जायचं असेल तर वेगळी चप्पल आहे, बाथरूमला जाण्यासाठी वेगळी चप्पल आहे, अजून कुठे शेतामध्ये जायचं असेल वेगळी चप्पल आहे. मी म्हटलं एवढी चप्पलाचे प्रकार? ते म्हणे हो म्हणे महाराज एवढे आहेत. मी म्हटलं एक काम करा ना, एखादी डबल एखादा जोड घरात असेल तर आणा म्हटलं, घाला माझ्या डोसक्यामध्ये. आता एवढे वेगवेगळे प्रकार चप्पलाचे कशासाठी? घरात स्वयंपाक बनवण्यासाठी. एवढी संस्कृती आपली खाली गेली नाही महाराज अजून. काही गोष्टी आपण जपल्या पाहिजे. अजूनही बघा तुम्ही स्वयंपाक बनवत असताना आपण किचनमध्ये आपलं स्वयंपाक करत असतो, बरोबर हॉलची टीव्हीच अशी लावलेली असते की स्वयंपाक किचनमधून करत असताना हॉलची टीव्ही दिसली पाहिजे. आपण इकडं स्वयंपाक बनवतोय पण ते सगळं लक्ष आपलं त्या मालिकेमध्ये चालू असतं. त्या मालिकेमध्ये सासूनाईचे भांडणं बघत बघत आपण स्वयंपाक करतो. तेच विचार आपल्या मनात आणि आपले विचार त्या अन्नात. कसं माणसं चांगली राहतील? संस्कृती जपली पाहिजे, संस्कार जपले पाहिजे. आपल्याला मुळात आहेच आयुष्य किती महाराज? 100. त्याच्यामध्ये 12 तास आपले झोपण्यात गेले. दिवसात किती तास आहेत? 24 तास. 24 तासातले 12 तास गेले झोपण्यामध्ये. किती राहिले? 12 तास. बरोबर आहे. 12 तासातले आपण किती टाइम जेवतो? कमीत कमी 2 टाइम 3 टाइम. एक वेळ जेवणाचा अर्धा तास किंवा 1 तास धरा मिनिमम. 2 तास गेले. 12 मधले 2 गेले. किती राहिले? 10 तास राहिले. 10 तासातले जर आपण एखाद्या ऑफिसला जात असू, नोकरीला जात असू, बाकी काही काम करत असू, त्या ऑफिसचे 8 तास धरा. 10 मधून 8 गेले. किती राहिले? 2 तास. 2 तासातला आंघोळीसाठी अर्धा घंटा, बाथरूमसाठी अर्धा घंटा, ब्रश करण्यासाठी अर्धा घंटा, 1 घंटा गेला. किती राहिले? 1 तास. बरोबर आहे. एका तासामध्ये बी मोबाईल आपल्या हातामध्ये 24 तास असतो. याला मेसेज करायचा, त्याला मेसेज करायचा, याचा फोन आला, त्याचा फोन आला, परत कोणाचे भांडणं लागले तिकडे ऐकायला जायचं. 24 तासातले आपल्याजवळ किती राहिले? 1 पण नाही महाराज. मायबाप हो ऐका. अरे देवानं हा नरदेह दिलाय कशासाठी दिलाय? भजनासाठी दिलाय. आज जर तुम्ही भजन नाही ना केलं, आज जर तुम्ही देवाचं नाव नाही ना घेतलं तर काय होईल? हो बाद में प्यारे, बाद में प्यारे पछताएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. ओ पापी मन हरि बोल. कर दे भजन. सर्वांनी हाताने टाळी वाजून, सर्वांच्या हात वरती. कर ले भजन, मौका मिला है तो कर ले जतन. बाद में प्यारे, ओ बाद में प्यारे पछताएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. हरि बोल. जय हो. पिंजरे से पंछी ये 4 दिनों का है जग का मेला, कोई ना साथी संग अकेला. 4 दिनों का जग का है मेला, जय हो.
कोई न साथी संगे अकेला। ओ 4 दिनों का है जग का मेला, कोई ना साथी संग अकेला। 4 दिनों का जग का है मेला, कोई न साथी कोई अकेला। हो जैसा तू आया जग में, जैसा तू आया जग में वैसा ही जाएगा। पिंजरे से पंछी निकल जाएगा जब, पिंजरे से पंछी निकल जाएगा। हरि बोल। ओ पापी मन कर ले भजन, मौका मिला है तो कर ले जतन। ओ बाद में प्यारे, ओ बाद में प्यारे पछताएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा जब, पिंजरे से पंछी निकल जाएगा। हरि बोल। हरि बोल। ऐका मायबाप, या गीताचे बोल तुम्हाला समजताय का? मी काय म्हणतोय ऐकायला येते ना? तो गीतकार किती गोड म्हणतो बघा. तो गीतकार म्हणतो अरे जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत भजन करून घ्या, नंतर काही नाही महाराज, फक्त पश्चाताप आहे. एकदा वेळ निघून गेली ना काही नाही. त्या गीतकाराचे बोल किती गोड आहेत बघा. ऐकायला येते ना तुम्हाला? सर्वांनी हाताने टाळी वाजवा, मी तुम्हाला ऐकवतो बघा. ओ पापी मन कर ले भजन, अरे मौका मिला है तो कर ले जतन. आणि हे जर तू नाही ना केलं काय होईल? हो बाद में प्यारे, हो बाद में प्यारे पछताएगा जब, पिंजरे से पंछी निकल जाएगा जब, पिंजरे से पंछी निकल जाएगा जब, पिंजरे से पंछी निकल जाएगा जब, पिंजरे से पंछी निकल जाएगा। हरि बोल। भाई बंधु कुटुंब कबीला, ये तो जग का झूठा झमेला। भाई बंधु कुटुंब कबीला, ये तो जग का झूठा झमेला। ये भाई बंधु कुटुंब कबीला, ये तो जग का झूठा झमेला। भाई बंधु कुटुंब कबीला, ये तो जग का झूठा झमेला। हे मरने के बाद तुझे, मरने के बाद तुझे आग में जलाएंगे जब, पिंजरे से पंछी निकल जाएगा जब, पिंजरे से पंछी निकल जाएगा। ओ पापी मन कर ले भजन, मौका मिला है तो कर ले जतन। वो बाद में प्यारे, वो बाद में प्यारे पछताएगा जब, पिंजरे से पंछी निकल जाएगा जब, हरि बोल। पिंजरे से पंछी निकल जाएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा जब, पिंजरे से पंछी निकल जाएगा।
पंछी निकल जाएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा। ओ पापी मन कर ले भजन, मौका मिला है तो कर ले जतन। हो बाद में प्यारे, हो बाद में प्यारे पछताएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा। ओ पापी मन कर ले भजन, ओ बायानो इकडे बघा, माझ्याकडे बघा ना काय झालं तिकडे। मग तिकडे कशाला बघताय तुम्ही, माझा घसा बसला महाराज आरडू आरडू। म्हणूनच त्या गीतकारानं किती गोड वर्णन केलंय बघा। त्यानं आपल्याला माणसं म्हटलं नाही हो, त्यानं आपल्या मनाला पापी मन म्हटलंय। ओ पापी मन अरे कर ले भजन, मौका मिला है तो कर ले जतन। अरे बाद में प्यारे, थोड़ा इको, हो बाद में प्यारे पछताएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा। म्हणून भजन केलं पाहिजे। आयुष्य थोडं आहे माई बाप, वेळ थोडा आहे, म्हणून सावध व्हा। कारण एकदा का वेळ निघून गेली ना झालं महाराज, काही नाही। मग तुम्ही किती जरी रडत बसले काही फायदा नाही। भरत राजाला कळालं बाबा आपल्याकडे आयुष्य खूप थोडं आहे, काही फायदा नाही इथं राहून यांच्या सोबत। निघाला महाराज वनामध्ये, रोज दिवस रात्र भगवंताचं चिंतन करू लागला। एका दिवशी काय झालं, सकाळी सकाळी पहाटेची वेळ 4 वाजता भरत राजा गंगेवरती स्नानासाठी गेलेले आहेत। स्नानासाठी गंगेवरती गेले, स्नान करत असताना पाहिलं एक छोटस हरणाचं पिलू त्या पाण्यातनं वाहत जाताना दिसलोय। अगदी छोटस आहे, पाहिलं आणि ते पिलू हरणाचं पाण्यातनं वाहन जातंय, थोडा आवाज करत आहे। थंडीचे दिवस आहेत, थंड पाणी आहे आणि त्या पाण्यातनं वाहत जाताना त्यांनी पाहिलं, अंतकरणात दया निर्माण झाली। भरत राजा गेले, ते गंगेचं पाणी झुळझुळ झुळझुळ वाहत आहे, ते हरणाचं पिलू त्यामध्ये वाहत चाललंय। भरत राजा जवळ गेलेले आहेत, त्या पिलाला आपल्या 2 हातामध्ये पकडलाय, पाण्याच्या बाहेर घेऊन आले, बाहेर ठेवलं। ते हरणाचं पाडस छोटस पिलू थंडीनं काकडतंय। भरत राजानं त्याला उचललं, आपल्या पर्णकुटीवरती आणलं, स्वच्छ कापडानं त्याला पुसून घेतलं। दिसायला सुद्धा एवढं गोड ते महाराज हरणाचं पाडस। भरत राजानं त्या हरणाच्या पिलाला अगदी जवळ घेतलेला आहे, त्याला खायला सुंदर असा हिरवा चारा दिलेला आहे। 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, त्या हरणाचं पिलू त्यांच्या सोबतच राहू लागलं भरत राजा सोबत। भरत राजा जर पूजेला बसले तर ते हरणाचं पिलू छोड बाहेर जायचं, फुलं गोळा करून आणायचं आणि भरत राजाला जवळ आणून द्यायचं। भरत राजा जर बाहेर वनामध्ये कुठं फिरण्यासाठी गेले तर ते सुद्धा पिलू त्या भरत राजा सोबत बाहेर जायचं। काही सुद्धा कार्य करत असू द्या, ते हरणाचं पिलू त्यांच्या सोबतच असायचं। झोपायला गेले अगदी राजाच्या जवळ झोपणार, जेवायला बसले त्यांच्या मांडीवर जाऊन बसणार। एवढा स्नेह त्या हरणाच्या पिलाबद्दल त्यांच्या अंतकरणात निर्माण झाला। आणि एके दिवशी काय झालं, भरत राजाचा अंतकाळ जवळ आलेला आहे। भरत राजाला नेण्यासाठी विष्णुदूत आलेले आहेत, कारण आयुष्यभर ज्यानं परमार्थ केला, भगवान विष्णूचे दूत नेण्यासाठी आले। पण ऐका मायबाप, ज्या वेळेस त्यांच्या शरीरातनं प्राणज्योत निघाली, देह ठेवणार, त्यावेळेस भरत राजाच्या मनामध्ये एक विचार चालू होता, अरे
आता मी मरतोय, आता मी मरणार आहे, पण मी मेल्याच्या नंतर माझ्या ह्या पिल्याचं काय होईल? मी जिवंत होतो तोपर्यंत या पिल्याचं खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था मी करत होतो, पण आता जर मी गेलो तर मी गेल्याच्या नंतर या पिलाची काळजी कोण घेणार? या पिलाचं काय होईल? अंतःकरणामध्ये विचार चालू आहे आणि तेवढ्यामध्ये भरत राजाचा प्राण निघून गेला. प्राण निघून गेला महाराज. परिणाम जड भरत राजा हरणी गर्भा गेला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. हरणी गर्भा गेला. गाला तो गातला वाचनेने. गाला तो गातला वाचनेने. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. हरणी गर्भा गेला. जय हो. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. घाला तो घातला वासनेने वासनेने. बघा, आयुष्यभर परमार्थ केला. आयुष्यभर मरताना काय आठवलं? आष्टेकर मंडळी, काय आठवलं मरताना? हरीण आठवलं. हरीण. आता तुम्हाला माझा एक प्रश्न आहे, ज्यानं आयुष्यभर परमार्थ केला बाबा, त्याला जर मरताना हरीण आठवतंय, तुम्ही आयुष्यभर काय करता हो? बोला ना, काय करता? संसार. मरताना तुम्हाला काय आठवल? संसारच आठवणार ना. काही जण म्हणतील महाराज जाऊ दे ना, 50-60 वर्ष झाल्याच्या नंतर आपण करू ना भजन. आता कशाला भजन करायचं? हे वय का भजन करायचंय का? मग कधी करतो? ज्यावेळेस तरुण्य अवस्थेमध्ये माणसं असतात ना, अजिबात देवधर्म त्यांना काही घेणदेण नसतं. महाराज म्हणतात ना, तारुण्याच्या मध्ये न माने कोणासी सदा मुसमुसी धुळी जायचा. तारुण्याच्या मधामध्ये माणूस विचार करत नाही कशाचाच. कारण आजकाल तरुण मंडळी असे झालेत महाराज, आम्ही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गावामध्ये पाहतो, ज्या तरुणाच्या ओठावर मिशी सुद्धा नसते ते दारू पितात महाराज. ऐका ना, आजकाल तरुण बिघडलाय महाराज, खूप व्यसनाच्या हारी गेलाय. तुम्हाला माहिती आहे तरुण कुणाला म्हणायचं? माहिती आहे का तरुण कुणाला म्हणतात? माहिती आहे? तरुण या शब्दाचा एक समानार्थी शब्द आहे बघा, युवक. बरोबर आहे का? तरुण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे युवक. तरुण कुणाला म्हणायचं सांगतो ऐका. यु म्हणजे युधिष्ठिर, व म्हणजे वशिष्ठ, आणि क म्हणजे कर्ण. अरे युधिष्ठिरासारखा ज्याच्याकडे धर्म आहे, वशिष्ठासारखं ज्याच्याकडे ज्ञान आहे, आणि कर्णासारखं ज्याच्याकडे दान आहे, त्याला म्हणायचं तरुण. आजकालचा तरुण संध्याकाळी 6 नंतर ज्याला आणावं लागतं धरून, त्याला म्हणायचं आजकालचा तरुण. आजकालची ही परिस्थिती आहे महाराज. आयुष्यभर परमार्थ केला, पण मरताना हरीण आठवलं मायबाप. आपण आयुष्यभर प्रपंच करतो, आपल्याला कसा देव आठवलो सांगूच का? एक विषय निघाला म्हणून उदाहरण सांगतो बघा. जे म्हणतात ना महाराज आम्ही मरताना आठवू ना देवाचं नाव, घेऊ ना देवाचं नाव, अजिबात नाही. येत नाही महाराज देवाचं नाव मरताना तोंडाला.
त्याच्यासाठी अनंत जन्माचं पुण्य लागतो. तुम्हाला जर वाटत असेल ना की आमच्या तोंडाला देवाचं नाव यावं, तर महाराज म्हणतात ना, बाबा अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही.